हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता हे बघा, हे लिंबू येतं, मी धुवून स्वच्छ करून घेतले. त्याला पुसायचं आहे आपल्याला आता. ह्याला पुसायचं आहे आपल्याला आता. आणि पुसून ह्याचे ना लहान लहान फोडी करायच्या. फक्त मिठाचं लोणचं घालायचे. हे मिठाचं लोणचं ताप आल्यावर, तोंडाला चव नसल्यावर खूप छान असते बरं का. हे गळून चांगलं येतं. ह्याच्यात समुद्री मीठ घालायचं आहे बरं का. हो काय, समुद्री मीठ आहे. ह्याच्यात बारीक मीठ घालायचं नाही. ह्या मिठाने लवकर भरून येते. हो का. आता ह्याला बारीक चिरते चांगलं. हो का, असं मीठ आहे. ह्याच्यातले खडे वगैरे काय कचरा असला तर काढायचा, स्वच्छ करायचा. तुम्ही भरून करू शकता. भरून केल्यावर उशीर लागते म्हणून मी फोडी करून करणार आहे. माझ्याकडे केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. आता ह्याला चिरून घेते मी लहान लहान कात्रीनं. हो का, पातळ सालट्याचे लिंबू आहेत हे. असे लिंबू घ्यायचे म्हणजे ह्याचं लोणचं खूप छान होतं आहे. ह्याच्यात मिरची टाकायच्या नाही, मसाला टाकायचा नाही, फक्त मिठाचं लोणचं करायचं. मिठाचं लोणचं खूप टेस्टी लागते बरं का. आता मी तुम्हाला सगळं कातरून ह्याच्यात मीठ टाकताना आणि बरणीमध्ये भरून ठेवताना दाखवते. आता ह्याचे 4 फोडी जरी केल्या तुम्ही आणि त्याच्यात जरी हे मीठ भरलं तरी होतं आहे, पण उशीर लागतं आहे. ते पण तुम्हाला एक करून दाखवते मी. आता हे का, हे 1.5 किलो मीठ आहे, लिंबू आहे, तर ह्याच्यामध्ये 1/2 किलो मीठ टाकायचं. 1/2 किलो मीठ टाकून अशा हातानेच मग चांगलं चोळून घ्यायचं. आपण ह्याच्याने चोळायचं नाही बरं का. काय म्हणते त्याला, चमच्याने नाही मिक्स करायचं, हातानेच मिक्स करायचं ह्याला. आता आणखीन एक वाटी टाकते. तुमच्याकडं प्लॅस्टिक जार का नाहीतर मग ह्याचा जार असला तर प्लॅस्टिक जार असला तर प्लॅस्टिक जारमध्ये, नाहीतर मग तुम्ही काचेच्या जारमध्येही ठेवू शकता बरं का. आता ह्याला हाताने मिक्स करायचं आहे, चमच्याने मिक्स करायचं नाही. का तर आपण साबूत मीठ टाकलं आहे ना, ते आता हाताने मिक्स करायचं. असं चोळून चोळून मिक्स करायचं. आणि तुम्हाला जर अशा फोडी करायच्या नसतील तर भरून पण, हे मीठमध्ये भरून पण करू शकता, पण त्याला व्हायला उशीर लागते बरं का. आता हे असं चोळून घ्यायचं. ह्याला चांगलं पाणी सुटते. जारमध्ये भरायचं. आपल्याला मीठ कमी वाटलं तर वरून मीठ टाकलं तरी चालतं. हे लोणचं खराब होत नसतं. ह्याच्यामध्ये व्हिनेगर वगैरे टाकायची गरज नसते. ह्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलं तर ते जास्त आंबट होईल. हे लिंबूचंच आहे आणि ह्याला लिंबाला रस सुटलेला आहे चिरताना. हो का, असा मिक्स करायचा. झालं हे लोणचं मिक्स झालं की ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा नाही. तुम्हाला टाकायचा असला तर मसाला टाका. माझ्याकडे मसाल्याचं मी करून ठेवलेलं आहे. हे नुसतं माझ्याकडे आवडते दुधाच्या दशमीबरोबर. आता हे चांगलं हे झालं ना, खूप छान होतं आहे बरं का. माझ्याकडे केलेलं आहे. आता हे बरणीमध्ये भरून ठेवायचं. ह्या लिंबाच्या रसाच्या कारणानं मीठ सगळं विघळून जाते आणि या लोणचं खूप टेस्टी होतं आहे. तुम्हाला जर माझ्या ही लोणचं करण्याची पद्धत आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हे लिंबाचं लोणचं कसं वाटलं. पोळीबरोबर खा, भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, कशाबरोबर खा, तोंडाला चव वाढवणारे हे लोणचं आहे. धन्यवाद.